नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांसाठी आज एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या टॉपिकचं नाव आहे ऑप्शन सेलिंग. तर खूप जणांनी आजपर्यंत ऑप्शन बाईंग खूप ऐकलं असेल, पण खूप कमी जणांना माहीत आहे की ऑप्शन सेलिंग जे आहे ॲक्च्युअली एक पैसे छापण्याची तुम्ही मशीन म्हणू शकता. जर या स्किलला तुम्ही शिकलात, ही स्किल जर तुम्ही शिकलात आणि तुमच्याकडे एक चांगलं कॅपिटल आहे, तर ऑप्शन सेलिंग जे आहे ते तुमच्यासाठी एक रेग्युलर इन्कमचा स्रोत बनू शकतो आणि व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑप्शन सेलिंग तुम्हाला शिकण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये ऑप्शन सेलिंग शिकणार आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलं होतं तुम्हाला की जर तुम्ही 50पेक्षा जास्त कमेंट करत असाल तर मी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येईल ऑप्शन सेलिंगवर. त्या व्हिडिओवर जवळजवळ 132 कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला ऑप्शन सेलिंगवर व्हिडिओ पाहिजे. यस, तर त्याच्याचमुळे मी हा जो टॉपिक आहे प्रायोरिटीवर घेऊन आलेलो आहे. बट मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे की आपण व्हिडिओज तर बघत आहे, लाईक करत आहे, कमेंट करत आहे. येस, दॅट इज व्हेरी गुड इनफ. बट आपल्याला जे नॉलेज मिळत आहे हे आपण शेअर नाही करत आहे लोकांपर्यंत. तर मी तुम्हाला म्हणेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जी हे नॉलेज आहे त्याला शेअर करा आणि व्हिडिओजची रीच जी आहे ती वाढू द्या. नाऊ लेट स्टार्ट विथ ऑप्शन सेलिंग. तर ऑप्शन बाईंग तर आपल्याला माहीत आहे. ऑप्शन बाईंगमध्ये दोन टाईप असतात. एक असतो कॉल. जेव्हा आपण मार्केट वर जाणार असेल तेव्हा आपण काय करतो? कॉल बाय करतो. दुसरा एक पार्ट असते त्याला आपण म्हणतो पुट. जेव्हा आपण मार्केट खाली जाईल असं आपल्याला वाटत असेल तेव्हा आपण काय करतो? पुट बाय करतो. पण जेव्हा पण तुम्ही कॉल बाय आणि पुट बाय करता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट तर कधी डोक्यात आली असेल की अरे कोणीतरी असा व्यक्ती असेल ना जो कॉल सेल करत आहे, कोणीतरी असा व्यक्ती असेल जो पुट सेल करत आहे. याचा कधी तुम्ही विचार केला का? कारण कोणतं पण एक ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर पहिले तुम्हाला एक बायर पाहिजे आणि दुसरा सेलर पाहिजे. तर ट्रान्झॅक्शन कधी कंप्लीट होते? बायर जेव्हा बाय करतो आणि सेलर जेव्हा सेल करतो तर तेव्हा जाऊन हे ट्रान्झॅक्शन जे आहे कंप्लीट होते. माफ करा हँडरायटिंगसाठी, बट येस, बायर बाय करतो आणि सेलर जेव्हा सेल करतो तेव्हा ट्रान्झॅक्शन कंप्लीट होते. तर असा विचार करा की जर तुम्ही कॉल बाय करत आहे तर कोणीतरी असा व्यक्ती आहे जो तो कॉल विकत आहे म्हणून तुम्ही तो कॉल बाय करताय. जेव्हा तुम्ही पुट बाय करत आहे तेव्हा कोणीतरी पुट विकत आहे तेव्हा तुम्ही पुट बाय करू शकत आहे. तर आता आय होप तुम्हाला कळले असेल ही गोष्ट की जसं मार्केट वर जाणार आहे असा जेव्हा तुमच्या डोक्यात विचार येतो तेव्हा तुम्ही कॉल बाय करता. पण जो व्यक्ती ॲट दॅट टाईम कॉल सेल करत आहे तो काय विचार करत आहे की आता इथून मार्केट वर जाणार नाही, इथून मार्केट खाली जाऊ शकते किंवा इथेच मार्केट राहू शकते. त्याच्याचमुळे तो कॉल सेल करता ना. नाहीतर मग त्यांनी कॉल सेल का केला असता? त्यांनी तर कॉल बाय करून ठेवला असता. मार्केट वर जात आहे, तुम्हाला वाटत आहे, त्याला वाटत आहे मार्केट वर जात आहे. सो देअर आर डिफरन्स इन ओपिनियन. ओपिनियनचे जेव्हा डिफरन्स असतात तेव्हाच ट्रेडिंग होते. सगळेच जण म्हणतील बाय मार्केट वरच जाणार आहे, सेल करायला कोणी तयारच नाही आहे, तर अप्पर सर्किट लागून जाईल. मार्केटमध्ये कोणी सेलरच नाही आहे तर मग ट्रान्झॅक्शन कसं कंप्लीट होणार? जेव्हा डिफरन्स इन ओपिनियन असते तेव्हाच ट्रेडिंग होते. जर तुम्हाला वाटत आहे की बाय करायला पाहिजे तर कोणीतरी असा व्यक्ती आहे जो आयदर प्रॉफिट बुक करत आहे किंवा त्याला वाटत आहे की मार्केट आता इथून खाली जाईल म्हणून तो सेल करत आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की आता सेल करायला पाहिजे तेव्हा कोणीतरी असा व्यक्ती आहे ज्याला वाटत आहे की मार्केट वर जाईल म्हणून तो बाय करत आहे. तर डिफरन्स इन ओपिनियन आता तुम्हाला कळलं असेल की कसं बायर आणि सेलर एकत्र येतात आणि ट्रेड हॅपन होतो. तर कॉल बाय जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला वाटते की मार्केट वर जाणार आहे आपण म्हणून कॉल बाय करताय. बट कॉल सेल करणारा काय विचार करतो की मार्केट खाली येईल म्हणून तो कॉल सेल करत आहे. तर याचा अर्थ काय आहे? कॉल सेल आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याला वाटते की मार्केट खाली येणार आहे. पुट बाय जो करणारा व्यक्ती आहे त्याला काय वाटत आहे की मार्केट खाली जाईल म्हणून तो पुट बाय करत आहे. बट पुट सेल करणारा जो व्यक्ती आहे त्याला तर वाटत आहे मार्केट वर जाईल म्हणून तर तो पुट सेल करत आहे. आता कळलं? आय होप आता तुम्हाला कॉल बाय, पुट बाय, कॉल सेल आणि पुट सेल हे काय असते हे कळलं असेल. तर मार्केटमध्ये तुम्हाला एक गोष्ट तर शिकवलेली आहे मार्केटनी
की कॉल बाय करा, लिमिटेड रिस्क आहे, जेवढं तुम्ही प्रीमियम लावत आहे तेवढंच रिस्क आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100चा एखादा लॉट साईज आहे, 100 क्वांटिटीचा लॉट साईज आहे आणि 100 क्वांटिटीचा लॉट साईजमध्ये 50 रुपयाचं कॉलचं प्रीमियम आहे. तर मार्जिन तुम्हाला किती लागत आहे? ट्रेड करायला तुम्हाला 5,000 रुपयेच लागणार आहे. तर 5,000 रुपये तुम्हाला मॅक्सिमम लागणार आहे ट्रेड करायसाठी. जर तुमचा व्ह्यू चुकला, मॅक्सिमम लॉस तुम्हाला किती होऊ शकतो? हा 5,000 रुपये जे आहे हे झिरो होऊन जाईल. तर मॅक्सिमम लॉस तुमचा किती झाला? 5,000 रुपये झाला. पुट बाय जर तुम्ही करत आहे, फॉर एक्झाम्पल कोणी एक व्यक्ती आहे तो पुट बाय करत आहे, 100 क्वांटिटीचा लॉट साईज आहे आपण कन्सिडर करू, आणि त्याचा पण रेट जो आहे पुट बाय करायचा रेट तो प्रीमियम चालू आहे 50 रुपये. सेम 5,000 रुपये जे आहे त्याला प्रीमियम लागेल बाय करायला. मॅक्सिमम काय होईल? मार्केट वर चालला जाईल, त्याचा व्ह्यू चुकून जाईल आणि पुट बाय केला तर त्याचं झिरो होऊन जाईल. तर मॅक्सिमम लॉस जो आहे कॉल आणि पुट बाय करतो तेव्हा काय असते? लिमिटेड लॉस असते. लिमिटेड लॉस म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जेवढे पैसे तुम्ही लावत आहे तेवढेच लॉस होऊ शकतात मॅक्सिमम. तर लिमिटेड लॉस आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढे पैसे लावणार तेवढेच पैसे तुम्हाला लागेल. म्हणून हे जे आहे हे मोस्ट फेमस आहे. लोकांना काय वाटते? कमी पैसे लागतात, सो लेट्स ट्रेड. कमी पैशामध्ये ट्रेड करू शकतो. म्हणून जास्ती तर जे आहे ऑप्शन बायर्स आहे, कॉल बायर आहे, नाही तर पुट बायर आहे. याच्याच अपोजिट आता आपण अपोजिट वेमध्ये बघू की कॉल सेल करताना काय होते. आता फॉर एक्झाम्पल कोणी कॉल सेल करत आहे, कॉल सेल करत आहे, सेम 100 क्वांटिटी ही लॉट साईज आहे, 100 क्वांटिटीची लॉट साईज आहे आणि 50 रुपयाचा प्रीमियम आहे. ठीक आहे. तर ज्यांनी पण कॉल सेल केला, 50 रुपयाचा प्रीमियम कमीत कमी किती होऊ शकतो? झिरो होऊ शकतो. म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्यांनी 50 रुपयाला सेल केला आणि आता जेव्हा तो बाय करेल तेव्हा त्याचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होईल. नॉर्मली ट्रान्झॅक्शन कसं कंप्लीट होते? तुम्ही बाय करता, बाय केलेली वस्तू सेल करता, तेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाले. तुम्ही एक वस्तू विकत घेतली आणि मग ती वस्तू विकून टाकली, तर तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. म्हणजे बाय केलं म्हणजे काय झालं? +1 झालं. त्याच्यानंतर तुम्ही सेल केलं म्हणजे -1 झालं, =0. म्हणजे तुमच्याकडे आता काहीच नाही आहे. ओके. ऑप्शन सेलिंगमध्ये कसं होते? ऑप्शन सेलमध्ये तुम्ही काय करता? पहिले सेल करता, कॉल तुम्ही सेल करता. म्हणजे हे पण मार्केटची ही खासियत आहे की मार्केट हे तुम्हाला करू देते. कॉल सेल करता म्हणजे काय करता? तुम्ही -1 आधी तुम्ही सेल केलं, आता त्याच्यानंतर तुम्ही बाय करणार, +1 =0. तर तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होईल. पहिले तुम्ही सेल करणार, त्याच्यानंतर तुम्ही बाय करणार, म्हणजे तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन जे आहे तुमचं कंप्लीट झालं. आय होप तुम्हाला कळलं असेल आता की कॉल सेल केला, 100 क्वांटिटी, 50 रुपयाचा प्रीमियम चालू आहे, 50 रुपयाला तुम्ही सेल केला. आता हा मॅक्सिमम किती होऊ शकतो? 0. तर तुम्ही इथे बाय करणार 0 झाल्यावर, किंवा मग 0.10 पैसे 5 पैशाला तुम्ही बाय करणार. तर तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट किती होऊ शकतो? 50. कारण बायचा रेट काय आहे तुमचा? 0. सेल कितीला केला? 50 रुपयाला. तर मग तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट किती झाला? 50 रुपये. तर याच्यामध्ये जो प्रॉफिट आहे तो लिमिटेड आहे. जेव्हा पण तुम्ही ऑप्शन सेल करता तेव्हा प्रॉफिट लिमिटेड आहे आणि तुम्हाला पहिलेपासून माहीत असते की मॅक्सिमम प्रॉफिट किती होणार आहे. जसं ऑप्शन बाय करताना तुम्हाला पहिलेपासून माहीत असते की मॅक्सिमम नुकसान किती होणार आहे, तसंच जेव्हा तुम्ही ऑप्शन सेल करता तेव्हा तुम्हाला माहीत असते की मॅक्सिमम प्रॉफिट किती होणार आहे. बट प्रॉफिट लिमिटेड आहे तर लॉस जो आहे त्याचे होण्याचे चान्सेस जे आहे ते अनलिमिटेड आहे. याच्याचमुळे जर तुम्ही याला बरोबर केलं तर तुम्ही खूप पैसे कमवू शकता, रेग्युलर इन्कम कमवू शकता, पैसे छापण्याची मशीन बनवू शकता. पण जर तुम्हाला ऑप्शन सेलिंग माहीत नाही आहे आणि तुम्ही याला चुकीच्या पद्धतीने करत असाल तर याच्यामध्ये अनलिमिटेड लॉस आहे, खूप जास्त नुकसान पण तुम्ही करू शकता. तर याच्यासाठी याला शिकणं खूप आवश्यक आहे आणि प्रॉपर वेमध्ये करणं आवश्यक आहे. तर लेट्स सी, याच्यामध्ये लॉस जो आहे तो अनलिमिटेड आहे, प्रॉफिट जो आहे तो लिमिटेड आहे. लॉस अनलिमिटेड कसा?
तर 50 रुपयाचा जो प्रीमियम आहे तो 500 रुपये पण होऊ शकतो आणि 1000 रुपये पण होऊ शकतो. आता तुम्ही म्हणशाल सर 50 रुपयाचा प्रीमियम मी बाय केल्याच्या नंतर तर आजपर्यंत कधी 500 नाही झाला, 1000 नाही झाला. तर लक्षात घ्या तो झालेला आहे, तुम्ही थांबलात नाही. 500 किंवा 1000 होईस्तोवर तुम्ही थांबलात नाही, पण तुम्ही बघितलं असेल की जो बाय केलेला प्रीमियम आहे तो 500, 600, 1000 पण झालेला आहे. मे बी कधी तुमचा एखादा लकी दिवस असेल किंवा तुम्ही प्रॉफिट बुक केल्यावर म्हणता असेल की अरे मी 50ला घेतला तो 100 झाला, मी प्रॉफिट बुक केला, पण त्याच्यानंतर तो 200, 300, 400, 500 पण होऊन गेला. सर तो होऊ शकतो. ओके, याच्यामुळे लॉस जो आहे ऑप्शन सेलिंगमध्ये तो अनलिमिटेड आहे. 50चा प्रीमियम 500 पण होऊ शकतो. आणि मग तुम्ही 500 रुपयाला बाय करणार तर बाईंग प्राईस 500, सेलिंग प्राईस 50, तर 450 रुपयाचं नुकसान होईल. याच्यामध्ये लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी अनलिमिटेड आहे, प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी लिमिटेड आहे. तर तुम्ही म्हणणार सर जर लॉस होण्याची प्रोबॅबिलिटीज अनलिमिटेड असेल आणि प्रॉफिट जर आपल्याला माहीत आहे की मॅक्सिमम प्रॉफिट इतकाच होऊ शकतो, तर तुम्ही स्टार्टिंग व्हिडिओमध्ये असं कसं म्हटलं की ऑप्शन सेलिंग जे आहे खूप चांगलं आहे, पैसे छापण्याची मशीन आहे. तर याचं रिझन असं आहे की ऑप्शन सेलिंग जे आहे याचा नॅचरली जो तुमचा सक्सेस रेट आहे, म्हणजे आपण म्हणतो नॅचरली कोणी पण ट्रेड करते तेव्हा चान्सेस किती असतात, 50-50 चान्सेस असतात. पण जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल तर 70% चान्स आहे की तुम्ही प्रॉफिटच करणार, 30% चान्स आहे फक्त की तुम्ही नुकसान करणार. तर 70% प्रोबॅबिलिटी काय म्हणते ऑप्शन सेलिंगमध्ये की तुम्ही प्रॉफिट करणार. म्हणजे 10 ट्रेड जर तुम्ही ऑप्शन सेलिंगमध्ये केलेत तर 7 ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिट करणार, 3 ट्रेडमध्ये तुम्ही नुकसान करणार. तर हे ऑप्शन सेलिंगचा प्रोबॅबिलिटी रेशो आहे. ऑप्शन बाईंगचा प्रोबॅबिलिटी रेशो काय आहे? जर तुम्हाला काहीच येत नाही, जर तुम्हाला काही स्ट्रॅटजी काही माहीत नाही, तर 10 पैकी 7 ट्रेडमध्ये तुम्ही जे आहे ते लॉस करणार ऑप्शन बाईंगमध्ये आणि 3 ट्रेडमध्ये जे आहे तुम्ही प्रॉफिट करणार. ऑप्शन बाईंगचा ही प्रोबॅबिलिटी आहे, ऑप्शन सेलिंगची प्रोबॅबिलिटी उलटी आहे. तर आता तुम्ही म्हणणार की सर याच्यामध्ये ॲक्युरेसी जास्त आहे. ऑप्शन सेलिंगची ॲक्युरेसी 70% आहे आणि जर प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर गायडन्सनी केलं तर ही प्रोबॅबिलिटी 90% पर्यंत जाऊ शकते. तर आता तुम्ही मला सांगा की ऑप्शन सेलिंग बेटर आहे की ऑप्शन बाईंग बेटर आहे? तर नक्कीच ऑप्शन सेलिंग बेटर आहे, कारण ऑप्शन बाईंगची प्रोबॅबिलिटी जी आहे ती ऑलरेडी 70% चान्स आहे की तुम्ही नुकसानच करणार. मग तुम्ही खूप शिकून खूप चांगल्या प्रकारे केला तर मे बी 50-50% चान्स आहे की तुम्ही प्रॉफिट करसाल किंवा 60-40% तुमची ॲक्युरेसी चालली जाईल. याच्यापेक्षा जास्त ऑप्शन बाईंगमध्ये ॲक्युरेसी येणं खूप जास्त कठीण आहे. हार्डली 70% ॲक्युरेसी तुम्ही पकडून चला. पण ऑप्शन सेलिंग तर म्हणते की 70% ॲक्युरेसी तर मी ज्याला येत नाही त्यालाच देतो. आणि जर तुम्ही प्रॉपरली ट्रेड केलात तर ॲक्युरेसी जी आहे ती 90% पर्यंत जाऊ शकते. तर आता तुम्ही सांगा मला की ऑप्शन सेलिंग बेटर आहे की ऑप्शन बाईंग बेटर आहे? जे पण तुमचा व्ह्यू आहे कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि मला सांगा. ओके, तर आता बघूया ऑप्शन सेलिंग जर तुम्हाला करायचे असेल तर मग तर हे तर सगळ्यांनीच केलं असतं की जर 70% ॲक्युरेसी रेशो आहे, 90% पर्यंत ॲक्युरेसी जाऊ शकते, तर सगळेजण ऑप्शन सेलिंग का नाही करत? मॅक्सिमम लोक ऑप्शन सेलिंग का नाही करत? त्याचं रिझन, बिग रिझन आहे कॅपिटल रिक्वायरमेंट. आताच तुम्ही ऐकलं असेल की याच्यामध्ये लॉस जो आहे तो मॅक्सिमम अनलिमिटेड होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे जे ट्रेड करायला कॅपिटल लागते, फॉर एक्झाम्पल एक लॉट निफ्टीचा जर तुम्हाला बाय करायचा असेल तर 3000 ते 5000 रुपये मॅक्सिमममध्ये तुम्ही एक लॉट निफ्टी जे आहे ते तुम्ही इझिली बाय करू शकता. ऑप्शन बाईंगसाठी 3000 ते 5000 रुपये पुष्कळ आहे. पण तेच जेव्हा आपण ऑप्शन सेलिंगची गोष्ट करतो तेव्हा ही अमाऊंट जी आहे ती तुमची जवळजवळ 70 ते 75 हजार रुपये लागते फक्त एक लॉट सेल करायसाठी. तर आता तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे ती जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मला विचारसाल की मला ऑप्शन सेलिंगमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे
किंवा ऑप्शन सेलिंग मला शिकायचं आहे आणि ऑप्शन सेलिंग करायचं आहे, तर माझं कॅपिटल किती असायला पाहिजे? तर मी जे आहे तुम्हाला सिम्पल एक उत्तर देईल की मिनिमम 3,00,000 रुपीज तुमच्याकडे जर कॅपिटल असेल तरच, आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर शेवटी जी आहे मी याच्यामध्ये स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे ऑप्शन सेलिंगची. तर 3,00,000 रुपीजचं कॅपिटल आहे, प्लस ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे जी तुम्ही प्रॉपर रूल टू रूल फॉलो करणार. जर तुम्ही फॉलो नाही केली तर लॉस अनलिमिटेड आहे, हे माझ्याकडून लिहून घ्या. जर तुम्ही रूल टू रूल ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी फॉलो करणार आणि 3,00,000चं तुमच्याकडे कॅपिटल आहे, तर 101% चान्सेस आहे की तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करणार तुमचं फायनान्शियल इयर आणि तुम्ही रेग्युलर इन्कम कमवू शकता. सो आय होप तुमचे डाऊट्स आता क्लिअर झाले असतील, ऑप्शन सेलिंग काय आहे तुम्हाला कळलं असेल. तर आता लेट्स गो टू आपल्या मेन टॉपिकवर की ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. तर याच्यासाठी आपण आता येणार आहे ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीवर. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल ऑप्शन सेलिंग काय असते. आता आपण येणार आहे सेलिंगच्या स्ट्रॅटेजीवर. चांगलं लिहू थोडंसं आपण. ऑप्शन सेलिंग, ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी. तर याच्यावर आता आपण येणार आहे. एकच स्ट्रॅटेजी मी सांगेल, प्युअरली इंट्राडे स्ट्रॅटेजी, किंवा मग अजून एक स्ट्रॅटेजी सांगेल ज्याच्यामध्ये तुम्ही पोजिशनल करू शकता, की ज्यांना व इंट्राडे वेळ नाही आहे तर पोजिशनल. तर मी 2 स्ट्रॅटेजी तुम्हाला रिव्हील करेल, एक इंट्राडेसाठी, एक पोजिशनलसाठी. या 2च स्ट्रॅटेजी तुम्हाला ऑप्शन सेलिंगमध्ये ट्रेड करायचं आहे. प्रॉपर रूल बेस्ड ट्रेड करा, स्टॉप लॉस टार्गेट सगळं फॉलो करा आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही मॅक्सिमम ट्रेड्स तुमच्या प्रॉफिटमध्ये जातील आणि तुम्ही प्रॉफिटेबल होणार. मॅक्सिमम कॅपिटल रिक्वायरमेंट मी तुम्हाला सांगितलेली आहे की 3,00,000चं कॅपिटल असेल तर तुम्ही इझिली या सगळ्या स्ट्रॅटेजीज करू शकता आणि तुम्ही ऑप्शन सेलिंग शिकायला पाहिजे. तर लेट्स स्टार्ट. आणि हे पण सांगून देतो की ऑप्शन सेलिंगमध्ये एका महिन्यामध्ये तुम्ही एक्सपेक्टेशन काय ठेवू शकता. जर तुमचं 3,00,000चं प्रॉफिट आहे, 3,00,000चं कॅपिटल आहे, तर एका महिन्यामध्ये तुम्ही ट्रेड करून किती प्रॉफिट करू शकता. तर उत्तर आहे की तुम्ही टार्गेट करायला पाहिजे 3,00,000च्या कॅपिटलवर 20,000 ते 25,000 रुपयाचं प्रॉफिट करायचं. याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट होणार नाही, हे पण लक्षात घेऊन ठेवा. 3,00,000च्या कॅपिटलवर 20,000 ते 25,000 हे तुमचं मॅक्सिमम प्रॉफिट असणार आहे, जर तुम्ही प्रॉपरली सगळं फॉलो करून ट्रेड केलं तर. बट हे प्रॉफिट खूप चांगलं आहे, 7 to 8% पर मंथ. 3,00,000च्या कॅपिटलवर 20,000 ते 25,000 प्रॉफिट जर तुम्ही करणं शिकलात तर एका वर्षातच तुम्ही कॅपिटल डबल करू शकता. ओके, तर इतकी पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. तर लक्ष देऊन तुम्ही ऐका, मॅक्सिमम लोकांसोबत शेअर करा, त्या सगळ्या लोकांसोबत शेअर करा जे ऑप्शन बाईंगमध्ये लॉस करत आहे. ओके, लेट्स स्टार्ट विथ द स्ट्रॅटेजी. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ट्रेड करायचा आहे ओनली एक्सपायरी. आता आपल्याला एक गोष्ट तर माहीत आहे की ऑप्शन सेलिंग आपल्याकडे जे आहे ते डेली बेसिसला आपण करू शकतो. डेली आपल्याजवळ एक्सपायरी अवेलेबल आहे. म्हणजे मंडेला मिड कॅप निफ्टी, मंडेला मिड कॅप निफ्टी, ट्यूजडेला जे आहे ते आपलं आहे फिन निफ्टी, वेनसडेला आहे बँक निफ्टी, थर्सडेला आहे आपला निफ्टी आणि फ्रायडेला आहे आपला सेन्सेक्स. ओके, तर आपल्याकडे जे आहे हे 5ही एक्सपायरीज अवेलेबल आहे. 5ही एक्सपायरी अवेलेबल, 5ही दिवस आपल्याकडे एक्सपायरी अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये आपण ट्रेड कधी करणार, ओनली ऑन द एक्सपायरी. मंडेला तुम्ही कशात ट्रेड करणार, मंडेला ट्रेड करणार मिड कॅप निफ्टीमध्ये, ट्यूजडेला ट्रेड करणार फिन निफ्टीमध्ये, वेनसडेला ट्रेड करणार बँक निफ्टीमध्ये, थर्सडेला ट्रेड करणार निफ्टीमध्ये आणि फ्रायडेला तुम्ही सेन्सेक्समध्ये ही स्ट्रॅटेजी ट्रेड नका करू. बिकॉज सेन्सेक्स जे आहे ते हायली वोलाटाईल आहे. तर सेन्सेक्ससाठी ही स्ट्रॅटेजी नाही आहे. या 4 इंडेक्समध्ये तुम्ही करू शकता, पण सेन्सेक्समध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्ही ट्रेड नका करू.
फ्रायडेला तुम्ही एक काम करू शकता की पोझिशनल स्ट्रॅटेजी तुम्ही निफ्टीची ट्रेड करून जाऊ शकता. जर तुम्हाला इंट्राडे नाही करायचा आहे तर मी तुम्हाला एक रूल सांगेल ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रायडेला पोझिशनल निफ्टी स्ट्रॅटेजी करून जाऊ शकता. जे लोक पोझिशनल ट्रेड करतात ते, पण ज्यांना इंट्राडे ट्रेड करायचा आहे या 4 दिवस तुम्ही 4 स्ट्रॅटेजीजमध्ये 4 इंडेक्समध्ये या एक स्ट्रॅटेजी ट्रेड करू शकता. तर आता आपण बघूया ऑप्शन सेलिंग ओनली एक्सपायरी इंट्राडे स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, काय काय त्याचे रूल्स आहेत. तर सगळ्यात पहिले आपण रूल्स डिसाईड करू. रूल्स मी तुम्हाला सांगून देतो आणि रूल्स झाल्याच्या नंतरच आपण मग स्ट्रॅटेजीकडे वळणार आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, पण जस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, तर मोठा तर व्हिडिओ होणारच. तर लेट्स सी. सगळ्यात पहिला रूल काय आहे की आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये फाइंड करता आलं पाहिजे. तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स, तर या 2 गोष्टी आहे, या तुम्हाला फाइंड आउट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर कोणताही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये याची रिक्वायरमेंट असेल, बट या स्पेसिफिक स्ट्रॅटेजीमध्ये याची 100% रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये जे आहे ते फाइंड आउट करता आलंच पाहिजे. जर तुम्ही पोझिशनल ट्रेड करताय तर पोझिशनल सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. इंट्राडे ट्रेड करताय तर इंट्राडे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. आता सपोर्ट रेजिस्टन्स कसा आयडेंटिफाय करायचा याचा आपल्या LMSमध्ये ऑलरेडी व्हिडिओ आहे, आणि तुम्हाला याच्यावर जर एक बेसिक व्हिडिओ पाहिजे असेल सपोर्ट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करतो तर कमेंटमध्ये मेन्शन करा, मी याच्यावर एक बेसिक व्हिडिओ बनवून देईल. पण आपल्या कोर्समध्ये याच्यावर डिटेल्ड व्हिडिओ अवेलेबल आहे, तर तुम्ही कोर्स जा आणि कोर्स बघा, कंप्लीट करा. तिथे सपोर्ट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा याच्यावर व्हिडिओ आहे. एकदा तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड करणं शिकलात, इंट्राडेमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला एकदा आयडेंटिफाय करता आलं की सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन चेनमध्ये जायचं आहे. ऑप्शन चेनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता, आता मंडेला आपलं मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. 12 ऑगस्ट मंडेला मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. तुम्ही बघू शकता मिड कॅप निफ्टी किती चालू आहे. मिड कॅप निफ्टी जो आहे तो 12,608 रुपये चालू आहे सध्या, आणि 12,600चा कॉल तुम्ही बघू शकता 74, आणि 12,600चा पुट 57, म्हणजे 70 आणि 60 130 रुपयाचं प्रीमियम जे आहे ते मिड कॅप निफ्टीमध्ये अवेलेबल आहे. ॲट द मनीवर ATMवर प्रीमियम किती अवेलेबल आहे, 130 पॉईंटचं प्रीमियम जे आहे मिड कॅप निफ्टीच्या ॲट द मनीवर अवेलेबल आहे. तर आता तुम्ही काय करणार, तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. तुम्हाला सिम्पल एक गोष्ट फॉलो करायची आहे, ती म्हणजे मार्केट जेव्हा ओपन होईल मंडेला, मार्केट फॉर एक्झाम्पल जिथे पण ओपन होईल मिड कॅप निफ्टी त्याच्यामध्ये 10 AM पर्यंत तुम्ही वेट करणार. 10 AM पर्यंत पण नाही, मॅक्सिमम तुम्ही 9:30 पर्यंत वेट करणार. ओके, 9:30 पर्यंत मॅक्सिमम तुम्हाला वेट करायचं आहे. मार्केट ओपन झालं 9:30 पर्यंत तुम्ही वेट केलं. आता तुम्ही काय करणार, ॲट द मनी जे पण चालू आहे ATM त्याचा कॉल आणि त्याचाच पुट तुम्ही सेल करणार. फॉर एक्झाम्पल मंडेच्या दिवशी मिड कॅप निफ्टी 9:30 समजा चालू आहे, याचा रेट 12,600. तर आत्ताच आपण पाहिलं की 12,600चा कॉल जो आहे तो 74 चालू आहे, पुट जो आहे तो 57 चालू आहे. तर दोघांची टोटल जी आहे ती 130च्या जवळपास येत आहे. ही टोटल तुम्हाला दोघांची टोटल जी आहे जवळजवळ 120 ते 100 रुपीजपर्यंत मिळून जाईल. ॲट द मनीची टोटल एक्सपायरीच्या दिवशी पहिल्या 10 मिनिटात 100 ते 120 रुपयापर्यंत तुम्हाला टोटल मिळून जाईल. आता तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, तुम्हाला कॉल आणि पुट दोन्ही पण सेल करायचं आहे. दोन्ही पण सेल केलं तुम्ही 120ला फॉर एक्झाम्पल सेल केलं तर तुमचा स्टॉप लॉस किती राहील, तुमचा स्टॉप लॉस राहील याच्यामध्ये 40 पॉईंट, 40 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे तुम्ही 120 रुपये दोघांची टोटल सेल केली. जर या दोघांची टोटल 160 रुपये झाली तर तुम्ही काय करणार, तुम्ही करणार लॉस बुक. लॉस बुक करणार. आणि जर या दोघांची टोटल 80 रुपये झाली
तर तुम्ही काय करणार, ट्रेल करणार तुमचा स्टॉप लॉस, आणि 160चा जे टोटलचा स्टॉप लॉस होता त्याला तुम्ही आणून ठेवणार 120वर. त्याच्यानंतर तुम्हाला बस वेट करायचा आहे. जर ही 80ची टोटल वापस 120 झाली तर तुम्ही काढून टाकणार. बट ही 80ची टोटल जर 40 झाली तर तुम्ही काय करणार, प्रॉफिट बुक. यांनी तुम्हाला सिंपल एक गोष्ट कळली की टोटल जर तुमची 160 झाली तर 40 पॉईंटचं नुकसान, जर टोटल 40 रुपये झाली 120ची तर 80 पॉईंटचं प्रॉफिट. 1:2चा रेशो. आणि दोघांची टोटल जर 80 झाली, 1:1 जर मिळालं तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करणार आणि ट्रेल करून 120ला लावणार. जर वापस दोघांची टोटल 120 झाली तर एक्झिट करून टाकणार. आणि जर टाईम डिके होत दोघांची टोटल 40 रुपये झाली तर तुम्ही प्रॉफिट बुक करणार. आता ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंगमध्ये फरक काय आहे? मॅक्सिमम लोक ऑप्शन बाय करतात आणि त्याला मॅक्सिमम टाईमपर्यंत होल्ड करायचा प्रयत्न करतात. ऑप्शन बायर नुकसान काय करतात? ऑप्शन बाईंग इज अ क्विक फिंगर गेम. क्विक फिंगर गेम म्हणजे तुम्ही ऑप्शन बाय करा, अर्ध्या घंट्याच्या आत तुमचा निकाल लागला पाहिजे, एक तर टार्गेट नाही तर स्टॉप लॉस. अर्ध्या घंट्याच्या वर तुमची पोझिशन तुम्हाला ठेवायची नाही आहे. ऑप्शन सेलिंग इज अपोजिट थिंग. 9:15ला 9:30ला तुम्ही ट्रेड घेतला की तो ट्रेड तुम्हाला 1:30 वाजेस्तोर 2 वाजेस्तोर तो ट्रेडचं तुम्हाला टार्गेट येईल. तुम्हाला त्या ट्रेडला होल्ड करायचा आहे. स्टॉप लॉस जर तुमचा हिट होत नाही आहे तर तुम्हाला बाकी काहीच बघायचं नाही. मार्केट वर चाललं, मार्केट खाली चाललं, फक्त एक गोष्ट बघायची, स्टॉप लॉसकडे लक्ष ठेवायचं आहे. दोघांची टोटल जर तुमच्या स्टॉप लॉस जे तुम्ही लावलेला आहे तिथे जर दोघांची टोटल आली तुम्ही ती पोझिशन काढून टाकणार. अदरवाईज जर दोघांची टोटल कमी प्राइस डिके होत आहे, टाईम डिके होत आहे, जर डिके होत आहे तुम्ही 1:30 ते 2 वाजताच्या तेवढ्यात तुमची पोझिशन एक्झिट करून टाकणार. लक्षात घ्या, तुम्हाला ट्रेड करायचा आहे 9:30 आणि तुम्हाला कधीच ट्रेड 2 PM नंतर होल्ड नाही करायचा आहे. 2 वाजता तुम्ही ट्रेड जो आहे तो काढून टाकणार. तुमचं टार्गेट आलं, तुमचा स्टॉप लॉस झाला, व्हॉट एव्हर इट इज, 2 वाजता तुमचा ट्रेड निघून गेला पाहिजे सिस्टममधून. 2 ते 3:30 पर्यंत तुम्हाला नाही थांबायचं. 2 वाजेस्तोवर तुम्हाला ट्रेडमध्ये थांबायचं आहे. 2 वाजता तुम्ही ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक करून निघून जाणार. सो दिस इज ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी फॉर इंट्रा डे. आय होप तुम्हाला कळली असेल स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजीला तुम्ही यूज करू शकता मिड कॅप निफ्टी, सेन्सेक्समध्ये नाही, मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी या 4ही इंडेक्समध्ये यूज करू शकता. प्युअरली इंट्राडे स्ट्रॅटेजी आहे. ॲड द मनीचा जो पण कॉल आणि पुट आहे, फॉर एक्झाम्पल इथे आपण मिड कॅप निफ्टीमध्ये बघितलं, ॲड द मनीचा कॉल आणि पुट 74 आणि 57 चालू आहे. दोन्ही पण आपण सेल केले. दोन्ही पण सेल केल्याच्या नंतर मार्केटमध्ये मुवमेंट झालं, आपण स्टॉप लॉस लावला 120 रुपये, 130 रुपये प्रीमियम आहे, 160 रुपयाचा स्टॉप लॉस लावला, 80 रुपयाचं टार्गेट, दुसरं टार्गेट तुमचं 40 रुपयाचं. दॅट सेट. आता आपण बघूया फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये बघू शकता तुम्ही, आता चालू आहे 22,983 म्हणजे 23,000 चालू आहे मार्केट. 23,000चं प्रीमियम तुम्ही बघू शकता, 111 आणि 137 रुपये प्रीमियम चालू आहे. दोघांची टोटल किती आहे? आता फिन निफ्टीच्या एक्सपायरीला अजून 1 दिवस बाकी आहे. तर मंडे जेव्हा मार्केट क्लोज होईल तेव्हा याचं प्रीमियम जे आहे 23,000च मार्केट राहिलं तर याचं प्रीमियम मे बी 80 रुपये राहील, याचं प्रीमियम मे बी 100 रुपये राहील. तर दोघांचं प्रीमियमची टोटल किती आहे? 180 रुपये. तर 180 रुपयाच्या प्रीमियमच्या टोटलला जेव्हा मंगळवारी मार्केट ओपन होईल 150 रुपयाला दोघांची टोटल मिळाली तुम्हाला, तर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. दोघांची टोटल 200 झाली तर तुम्ही एक्झिट करणार. दोघांची टोटल 100 झाली तर तुम्ही स्टॉप लॉसला ट्रेल करणार. आणि दोघांची टोटल समजा 50 झाली तर तुम्ही प्रॉफिट बुक करणार. सो इन दिस वे तुम्हाला फिन निफ्टीमध्ये ट्रेड करायचा आहे. नाऊ अगेन गो टू निफ्टी. निफ्टी बघूया आपण. निफ्टीमध्ये ॲट द मनी चालू आहे तुमचा 24,367 म्हणजे 24,350 चालू आहे. आता याच्यामध्ये प्रीमियम किती आहे? 150 रुपये आणि 130 रुपये. एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये प्रीमियम किती असते ॲट द मनीवर? 70 140 रुपयाचं प्रीमियम राहते. तर हे 140 रुपयाचं जे प्रीमियम आहे याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉल आणि पुट सेल केले तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही किती रुपयाला लावणार? 180 रुपयाला स्टॉप लॉस,
100 रुपयाचं टार्गेट, दुसरं टार्गेट तुमचं 60 रुपयाचं. इन दिस वे तुम्हाला ट्रेड करायचं आहे निफ्टीमध्ये. सो आय होप आता तुम्हाला कळलं असेल की ॲट द मनीवर ट्रेड करायचा 9:30 वाजता, ट्रेड बुक करायचा 2 वाजता. त्या मधात जर स्टॉप लॉस झाला तर स्टॉप लॉस, टार्गेट झालं तर टार्गेट. याच्यापेक्षा जास्त आपल्याला काहीच करायचं नाही आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणसाल या स्ट्रॅटेजी करायला पैसे किती लागतात? इंट्राडेमध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर करायची असेल कोणत्या पण इंडेक्समध्ये तर मॅक्सिमम जे तुम्हाला अमाऊंट लागेल ती लागणार आहे 1.5 to 2 लाख रुपीज. तर 1.5 ते 2 लाख रुपये मॅक्सिमम तुम्हाला लागतील ही स्ट्रॅटेजी करायला. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पैसे लागणार नाही. जर तुमच्याकडे 1.5 ते 2 लाख रुपये आहे तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी करू शकता. रूल्स तुम्हाला आता कळलेले आहे, स्टॉप लॉसेस तुम्हाला कळलेले आहे, टार्गेट्स तुम्हाला कळलेले आहे कसे लावायचे आहे. ओके. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की सपोर्ट रेजिस्टन्सची गोष्ट केली होती सर, पण सपोर्ट रेजिस्टन्सवर तर तुम्ही काही सांगितलंच नाही की सपोर्ट रेजिस्टन्सला तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं आहे. तर एक गोष्ट, जर तुम्ही हे सगळे रूल अशाच्या असे फॉलो केले तर बिना सपोर्ट रेजिस्टन्सच्या पण तुम्ही जर ट्रेड केला, स्टॉप लॉसेस आणि टार्गेट्स फॉलो केले तर तुम्हाला जे आहे ते प्रॉपर चांगला प्रॉफिट होईल. कारण ॲक्युरेसी एनिवे 70% आहे. ॲक्युरेसी 70% आहे तर तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. बट व्हॉट इफ की जर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स पण माहिती आहे, मार्केटमध्ये सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही कसं ट्रेड करणार? तर हे मी आता, हा व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल जेव्हा मी तुम्हाला शिकवेल ऑप्शन सेलिंग पोझिशनल स्ट्रॅटेजी. तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की मॅक्सिमम याच्यावर कमेंट्स करा ऑप्शन सेलिंग पोझिशनल स्ट्रॅटेजी. तर ऑप्शन सेलिंग पार्ट 2 याच्यावर तुम्ही मॅक्सिमम कमेंट करा. या व्हिडिओवर जर 200 लाईक क्रॉस होत असतील आणि मला जर 50पेक्षा जास्त कमेंट आल्या ऑप्शन सेलिंग पार्ट 2च्या तर डेफिनेटली आपण पोझिशनल स्ट्रॅटेजी बनवू. ही स्ट्रॅटेजी त्या लोकांना कामी येईल जे डेली मार्केटमध्ये बसून बघू शकत नाही. आठवड्यातून एक ट्रेड ज्यांना करायचा आहे आणि रेग्युलर इन्कम जनरेट करायचा आहे, 3 ते 5 लाख कॅपिटल ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी राहील. तर जर माझ्याकडे मॅक्सिमम कमेंट्स आल्या, 50पेक्षा जास्त कमेंट्स असेल तर मला कळून जाईल की अशी पॉप्युलेशन पण खूप आहे ज्यांच्याकडे कॅपिटल पण आहे आणि ज्यांच्याकडे टाईम पण नाही आहे. तर मी डेफिनेटली त्याच्यावर एक व्हिडिओ बनेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जितका जास्त तुम्ही शेअर करणार तेवढंच जास्त चान्सेस आहे की नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो लवकर अपलोड होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.